हे आहेत रत्नागिरीतील शरद पवार राष्ट्रवादीचे मूळ नेते आणि आता नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजितदादा पवार गटात आलेले आणि त्यांची पत्नी वहिदा बशीरभाई मुर्तुजा ह्या एनसीपी राष्ट्रवादीमधून अजितदादा पवार गटातून नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवित आहेत आणि त्याबाबत बशीरभाई मुर्तुजा आपले नगर परिषद निवडणुकीबाबतचे जे काही वातावरण आहे, जी स्थिती आहे आणि त्यांच्या अजितदादा पवार गटाला एकूणच या नगर परिषद निवडणुकीत मिळणारं जे काही यशापयश आहे त्याबद्दल या ठिकाणी आपलं मत व्यक्त करीत आहेत. आम्ही ही निवडणूक लढवण्यामागचा फार मोठं कारण म्हणजे की रत्नागिरी शहरामध्येच आम्ही जन्मलो, इथेच आमचं शालेय शिक्षण झालं, महाविद्यालयीन शिक्षण देखील इथेच झालं. त्यामुळे आपल्या शहरावर आमचं फार प्रेम आहे आणि मी पाहतोय की गेल्या कित्येक वर्षापासून की शहरातली लोकसंख्या वाढते, शहरामध्ये इमारती वाढत आहेत, परंतु त्यानुसार सुविधा वाढत नाही. आपण जर पाहिलं तर आपल्याला जागोजागी कचरा दिसेल, एक बकाल अवस्था दिसू लागली बऱ्याच ठिकाणी कचरा असल्या कारणाने. तसंच वाहनं वाढत आहेत पण पार्किंगची सुविधा नाही आहे. तसंच बाहेरून येणारी जी गरीब मंडळी आहे ती कोणी काहीतरी विकायला येतं, कोणी काहीतरी खरेदी करण्यासाठी येतं, परंतु त्यांना असणारं अत्यावश्यक म्हणजे जी शौचालय वगैरे आहे, सार्वजनिक मुतारे आहे, हे ह्या रत्नागिरीमध्ये नाही आहेत आता. आणि म्हणून ह्या सर्व सुविधा, ह्या मूलभूत सुविधा आहेत या देणे, त्याशिवाय रस्ते जे आहेत ते सुस्थितीत आणणे, पाणी नियमितपणे लोकांना देणे, वीज जी आहे त्या विजेचं जे स्ट्रीट लाईट आहेत गल्लीबोळांमधून ते होणे आवश्यक आहे. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या शहरासाठी आवश्यक असतात, नागरिकांसाठी आवश्यक असतात. आज नगरपालिका नागरिकांकडून दामदुप्पट कर वसूल करते, परंतु त्या करामधून त्यांना देण्यासारखं असं जर पाहिलं तर काही मिळत नाही आहे नागरिकांना. उलट नागरिक फक्त कर भरत आहेत पण चांगले रस्ते मिळत नाही आहे, पाणी वेळेवर मिळत नाही आहे, मी सांगितलेल्या दुसऱ्या सुविधा आणि पार्किंगची व्यवस्था नाही आहे. आणि ह्या सर्व गोष्टी कराव्या, स्वच्छ सुंदर अशी रत्नागिरी करावी असे आमच्या मनामध्ये एक व्हिजन आहे रत्नागिरीबद्दल. मी अनेक देशामध्ये फिरलो आहे, अनेक आपल्या देशातल्या मोठमोठ्या शहरामध्ये फिरलो आहे. ही शहरं कशी पद्धतशीरपणे बनवली गेलेली आहेत, तिथली सिग्नल व्यवस्था जी आहे ती आपण बघतो ती कायम सुस्थितीत असते. आमच्या रत्नागिरीमध्ये सिग्नल सुरू होतात आणि 2 महिन्यांनी पुन्हा बंद होत आहेत, तेच सिग्नल पुन्हा सुरू होतात, पुन्हा 2 महिन्यांनी बंद होतात. सध्या देखील सिग्नल बंद आहे. तर अशी ज्या अनेक गोष्टी आहेत ह्या नियमितपणे व्यवस्थित व्हाव्यात. या निवडणुकीत एकूणच तुमच्या पक्षाची स्थिती काय राहणार आहे? चांगली राहणार आमच्या पक्षाची स्थिती. किती उमेदवार उभे केलेले आहेत? आमच्याकडे अत्यंत अशी बाब आहे की आम्ही जर अगोदर या बाबतीमध्ये जर कुणाला विश्वास ठेवला नसता तर 32च्या 32 उमेदवार आम्ही उभे केले असते. परंतु उभाटाबरोबर राष्ट्रवादी शरद पवार या पक्षात जो मी होतो ती त्यांच्यासोबत आमची चर्चा सुरू होती आणि उभाट्यावाल्यांनी कायम आपलंच घोडं पुढे केलं आणि वेळ काढला. तसंच आमच्या पक्षातला सुद्धा काही लोक त्यांना सामील झाली, जी आमच्या इथली लोकल काही एक दोन पुढारी होते, जिल्हाध्यक्ष होते आणि त्या लोकांनी वेळ काढत गेले आणि शेवटच्या दिवसापर्यंत ही आघाडी होऊ दिली नाही. आणि शेवटच्या दिवशी फक्त 5 जागा घेऊन ही आघाडी केली. 4 जागा काँग्रेसला, 5 जागा शरद पवार राष्ट्रवादीला. आणि मला ते मंजूर नव्हतं. आम्हाला नगराध्यक्ष पद जे आहे ते आम्हाला राष्ट्रवादीलाच हवं होतं, कारण आम्ही विधानसभा लोकसभेमध्ये आम्ही उभाटाचं काम केलं होतं, उभाटाबरोबर इंडिया आघाडी म्हणून काम केलं होतं आणि आमची पारंपरिक मतं जी आहे ते मतदान आम्ही त्यांना मिळवून दिलं होतं. आज जर समजा ही निवडणूक आम्ही लढवली नाही तर मग आमचा पक्ष संपला असता. आणि आमच्या पक्षाचे, आमच्या विचाराची जी लोक आहेत त्यांचं म्हणणं असं होतं की आपण जर निवडणूक लढवत नसाल तर मग ह्या पक्षात राहायची गरजच काय, आपण त्याच पक्षात जाऊयात. आणि म्हणून जर आपल्याला आपल्या पक्षाचं जर का अस्तित्व राखून ठेवायचं असेल, हे विचार जर राखून ठेवायचे असतील तर ह्या विचारांना आपल्याला न्याय दिला पाहिजे आणि ह्या विचारांचं प्रतिनिधित्व निर्माण केलं पाहिजे. आणि म्हणून मग आम्ही ऐन वेळेला जेव्हा ह्या लोकांनी रात्री 12 वाजता आम्हाला सांगितलं की आता होऊ शकत नाही, त्यांनाच तिकीट दिलं जाणार आहे नगराध्यक्षाचं आणि नगरसेवकांचे सुद्धा अवघी 5 तुम्हाला आम्ही देऊ,
तेव्हा मग आम्ही निर्णय घेतला आणि आम्ही आमच्या समविचारी पक्ष अजितदादा पवार या त्यांच्या अगोदर आम्ही काँग्रेसची रमेश केले त्यांच्याशी बोलणी केली, परंतु ते सुद्धा त्या आघाडीमध्ये होत असल्या कारणाने त्यांनी देखील मला म्हणजे असं ठाम उत्तर दिलं नाही. आणि मग माझ्यासमोर एकच पर्याय होता की अजितदादा पवार जे म्हणजे पूर्वीचे स्नेही आहेत, म्हणजे नेते आहेत, सुनील तटकरे साहेब हे आमचे नेते आहेत, हेही लोक सुद्धा हाच विचार घेऊन जरी सत्तेत असले तरी हा विचार ठामपणे त्यांनी अंगीकारला आहे. आणि म्हणून आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आमची जवळजवळ 14 उमेदवार उभे केले आहेत. आणि मी माझी जी पत्नी आहे तिला नगराध्यक्ष म्हणून या ठिकाणी उभी केली आहे. नगराध्यक्ष पदाच्या तिरंगी निवडणुकीत आपल्या अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार किंवा नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीतील अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेसची हा प्रवेश जो आहे तो इतरांसाठी आव्हानात्मक असेल का, इतर पक्षांसाठी? 100%. आणि याची एकूणच स्थिती काय असेल, लढत कशी होईल आणि ही लढत एकतर्फी असेल की तिरंगी लढतीत कशी स्थिती राहील? एकतर्फी असं मी म्हणणार नाही, कारण रत्नागिरीमध्ये सुमारे 64,000 मतदार आहेत रत्नागिरी शहरामध्ये. त्यापैकी अगदी 60% मतदान झालं तरी 38,000 मतदान होईल. आणि ह्या 38,000 मतदानामध्ये एक समजा 3-4 हजार मतदान अपक्ष वगैरे इतर मंडळी, आपचा पण उमेदवार आहे, असं म्हणजे जे काही ती घेतल्यानंतर जी काही मतं शिल्लक राहतील त्यामध्ये तिघांची टक्कर असेल. परंतु माझी टक्कर जी आहे काय ही प्रथम क्रमांकासाठी असणार आहे एवढं माझं ठाम मत आहे. आणि नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत तुमच्या पक्षाच्या उमेदवाराची खरी लढत ही कोणाशी असेल? खरी लढत ही माझ्या पक्षाच्या उमेदवाराची ही युतीच्या उमेदवाराची असेल. माझी लढत ही रत्नागिरीतील नगराध्यक्ष पदाची लढत ही तिरंगीच होणार, पण यामध्ये माझी लढत जी आहे ती मुख्यतः युतीच्या उमेदवाराबरोबर आहे. युतीच्या उमेदवारांमध्ये आणि माझ्यामध्ये खरी लढत होणार आहे. माझ्यामध्ये म्हणजे आमच्या NCPचे जे उमेदवार आहेत वहिदा मुर्तुजा या आणि युतीच्या उमेदवार जे आहेत यांच्यामध्ये ही लढत होणार आहे. मी नगराध्यक्ष पदासाठी जी उभी राहिलेली आहे त्याच्यामागे कारणं भरपूर आहेत, पण रत्नागिरी जशी मी लहानपणापासून बघते तशीच आहे, त्याच्यामध्ये बदल काही झालेले नाही. तर त्यामध्ये मला भरपूर काही बदल करायचे आहे रत्नागिरीमध्ये. आता रत्नागिरीमध्ये जी वाहतुकीची सर्व यंत्रणाच कोलमडलेली आहे, तसंच पार्किंग व्यवस्था नाही रत्नागिरीमध्ये, बाहेरून येणाऱ्या माणसांसाठी काही शौचालयाची व्यवस्था नाही आहे, गटारांची व्यवस्था नाही, रस्ते अक्षरशः वाट लागलेले आहेत. आणि मी आल्यानंतर हे मला सर्व चित्रच बदलून टाकायचं आहे. स्मार्ट सिटी बनवण्याचं माझं स्वप्न आहे रत्नागिरीमध्ये, पण त्याच्यासाठी जे काही लागणार आहे ते मी हे सर्व नगराध्यक्ष झाल्यावरच करू शकतो. अजून कोणकोणत्या गोष्टी रत्नागिरीत हव्या आहेत ज्या आजपर्यंत झालेल्या नाहीत? रत्नागिरीमध्ये जे बाहेरचे पर्यटक येतात त्यांच्यासाठी मला बरंच काही करायचं आहे. आणि ती काही ठिकाणं रत्नागिरीमध्ये खास पर्यटन स्थळं आहेत त्यांच्यामध्ये खूप काही बदल करून येणाऱ्या पर्यटकांसाठी मी फार मोठी सुविधा उपलब्ध करू इच्छिते. रत्नागिरीमध्ये जी नगरपालिका आहे ती नगरपालिका ही नागरिकांसाठी बनवली जाते आणि त्याच्यामध्ये जो भ्रष्टाचार वगैरे होतो तो मी कधीही कुठेही होऊ देणार नाही याची मी तुम्हाला ग्वाही देते. आणि नगरपालिकेमध्ये येणारा प्रत्येक नागरिक जर आपली समस्या घेऊन येईल ती पूर्णपणे सोडवण्याची जबाबदारी ही माझी असेल मी नगराध्यक्ष झाल्यानंतर. हे होते राष्ट्रवादी अजितदादा पवार काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले नेते बशीरभाई मुर्तुजा. त्यांनी आपली मतं या ठिकाणी स्पष्टपणे मांडलेली आहेत. रत्नागिरी नगराध्यक्ष पदाच्या आणि नगर परिषदेच्या निवडणुकीत नेमकं काय चित्र आहे याची भूमिका त्यांनी आपल्यातर्फे मांडली आहे. धन्यवाद. प्रकाश वराडकर, नवराष्ट्र डिजिटलसाठी, रत्नागिरी.